हा पूर्व विभाग हा सातत्यानं काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला आहे। सगळ्या ग्रामपंचायतीमध्ये आपण सत्तेमध्ये आहोत। चिरनेर जासे मतदारसंघ आणि चिरनेर मतदारसंघ दोन्ही ठिकाणी जिल्हा परिषद मेंबर हे काँग्रेसचे निवडून आले होते आणि म्हणून हा युथ काँग्रेसच्या माध्यमातून हा कार्यक्रम जो नामफलकांचा प्रत्येक गावावर युथ काँग्रेस आणि फादर बॉडी आणि महिला काँग्रेसचा बोर्ड असावा ही संकल्पना युथ काँग्रेसच्या माध्यमातून आली आणि आमचे इथले तालुका अध्यक्ष विनोदजी म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे सर्व सहकारी निखिल लवले आमचे युवकचे जिल्हाध्यक्ष रोहित गरत इथले युवकचे विधानसभा अध्यक्ष लंकेश हे तालुका अध्यक्ष आणि महिला अध्यक्ष रेखाताई घरत यांच्या माध्यमातून हे बोर्ड लावण्याचा कार्यक्रम। महाविकास आघाडी भक्कम आहे। महाविकास आघाडी एकत्र लढणार आहे आणि तिथून सत्तांतर करून महायुतीला चपराक देण्यासाठी खऱ्या अर्थाने ही आघाडी भक्कम आहे। उमेदवार कोण आमदार कोण ही महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते ठरवणार आहेत। महाविकास आघाडीचे नेते आता वाटाघाटी त्यांच्या सुरुवात झाल्या आहेत आणि आमचं एकमत आहे की जे लोकसभेमध्ये घडलं महाराष्ट्रामध्ये धोबी पछाड देण्याचं काम महायुतीला इथे केलं आहे आणि आपण पाहताय त्यांच्यात एवढी भांडणं आहेत महायुतीमध्ये। अजितदादा त्यांना सगळ्यांना आता नकोशे झालेले आहेत। शिंदेंचं काय काटा करतील बीजेपीवाले माहीत नाही आणि फडणवीसांचं आणि मोदींचं नेतृत्व आहे ते आता त्यांचा करिश्मा मोदींचा संपलेला आहे। फडणवीसांचं तर अतिशय एवढ्या कारवाई त्यांनी केल्या पक्ष फोडण्याच्या आणि अनेक ज्या कृत्या त्यांनी केल्या अनेक लोकांना जेलमध्ये टाकण्याचा तर त्यांच्या विरोधात एक बीजेपीच्या विरोधात एक मोठी लाट प्रचंड महाराष्ट्रामध्ये लाट निर्माण झाली आहे। शिवछत्रपतींचा पुतळा जो 8 महिन्यामध्ये पडतो अतिशय शर्मेची गोष्ट आहे। मोदींनी जरी माफी मागितली तरी त्यांनी काही भागणार नाही आहे आणि म्हणून आणि सर्व महाराष्ट्र गुजरातला विकण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री आताच सत्तेसाठी उचलेले अजित पवार असतील यांनी केलेलं आहे। सर्व उद्योग जे आहेत पूर्वी जैनपट्टी हे 1 नंबरचं बंदर या देशामध्ये होतं पण आता मुंद्रा बंदर खऱ्या अर्थाने 1 नंबरचं झालेलं आहे। इथले सगळे कारखाने नेऊन इथल्या युवकाला बेरोजगार करण्याचं काम केलं आहे। या विभागामध्ये आपण जिथे उभे आहात तिथं त्यांनी जे डायरेक्ट पोर्ट डिलिव्हरी आणली त्याच्यामुळे अनेक CFS इथं आमचे बंद झाले कोरगाव असेल ज्या बाजूच्या असतील आणि हजारो युवक इथे बेरोजगार झाले। त्याचा राग लोकांच्या मनामध्ये आहे आणि हा संतोष जो आहे तो निघणार आहे 100% आणि हा उरण मतदारसंघ आहे हा खऱ्या अर्थानं आपण सांगतोय उरण ही सर्व जो 1930चा जंगल सत्याग्रह झाला ती हुतात्म्यांची भूमी आहे। 1984चा गौरवशाली शौर्यशाली लढा DB पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली झाला त्याच्यामध्ये 5 हुतात्मे झाले अनेक गोळीबार जखमी झाले आणि त्याच्यामध्ये 12.5%चा त्याच्यामध्ये कायदा मंजूर झाला। हजारो कोटीची लोकांना भूखंड मिळाले। आता या भागामध्ये महायुतीनं इथं महामुंबईचा जो खऱ्या अर्थानं डाव आखलेला आहे तो उडवण्याच्या विरुद्ध त्याच्या विरुद्ध 25,000 तक्रारी दाखल झाल्या। महाविकास आघाडीचं सरकार आलं तर 100% इथला जो महामुंबईचा जो प्रकल्प त्यांनी आणलेला आहे तो आम्ही लाद घालून हुसकावून लावू आणि त्या शेतकऱ्यांना न्याय द्यायचं काम करू आणि म्हणून महाविकास आघाडीचं सरकार येणं गरजेचं आहे। आमदार कोण हे गौण आहे तर महाविकास आघाडीला सत्ता आली पाहिजे आणि आमच्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे की इथं महामुंबई आम्हाला नको। आम्ही जो कारभार करतोय आमचा जो व्यवसाय चालला आहे तो चालला पाहिजे आणि आमची गावं कुठल्याही प्रकारे स्थलांतरित होता कामा नये। हा जो रोष आहे 25,000च्या जास्त याच्यामध्ये तक्रारी आलेल्या आहेत आणि म्हणून त्याच्यासाठी आमचा हा लढा आहे। महाविकास आघाडीचा आमदार या मतदारसंघामध्ये निवडून येणं तो कुठल्या पक्षाचा आहे शिवसेनेचा आहे काँग्रेसचा आहे शेका पक्षाचा आहे राष्ट्रवादीचा आहे किंवा अलायन्सच्या इतर पक्षाचा आहे हे गौण आहे आणि येणारा आमदार इथं आम्हाला बीजेपीची पिछेहाट करायची आहे। बीजेपीच्या विरुद्ध प्रचंड लाट आहे आणि निवडून येण्यासाठी कार्यकर्त्यांचा जो उत्साह आहे की काँग्रेस आघाडीचं जे आपण पाहिलं असेल तर लोकसभा निवडणुकीमध्ये उरण मतदारसंघानं बिन पैशामध्ये इथं आघाडी दिली आहे। समोरच्याने 1000 रुपये वाटले तर तुम्ही समजून चला की आता महाविकास आघाडीचा उमेदवार असेल तर पुढं काय होईल त्याची ही चुणूक आहे। उरणमध्ये पण कार्यकर्त्यांचे एकच लक्ष लागलेलं आहे की महेंद्र शेठ गरत हे निवडून आले तर दिबा पाटील यांचं नाव नक्कीच विमानतळाला लागलं जाईल। या संदर्भात काय सांगा? दिबा पाटील साहेबांचा वारसा 1984च्या गौरवशाली शौर्यशाली लढ्यामध्ये मी 12वीला असताना भाग घेतला होता। आमच्या समोर फायरिंग झाली। निश्चितपणे दिबी पाटलांचं जे स्वप्न आहे की इथला जो शेतकरी आहे त्यांच्या पाठीशी आपण कार्यकर्त्यांनी उभं राहिलं पाहिजे आणि म्हणून आपण काम करू। दिबी पाटलांचं नाव लागायला पाहिजे होतं। त्यांनी जाहीर केलं विधानसभेच्या ठरावाला 2 वर्ष झाली त्याच्या मागून अनेक नावं लागली गेली। अटल सेतूचं नाव असेल किंवा बाळासाहेब ठाकरे साहेबांचा समृद्धी मार्गाला नाव लावायचं असेल अनेक ठिकाणी नामांतर औरंगाबादचं नामांतर झालं त्याच्यामध्ये
अजून 2-3 शहरांचं त्याच्यामध्ये नामांतर झालं आणि महत्त्वाचा मुद्दा राहिलेला आहे. आमचं सरकार आल्यानंतर 100% याचा पाठपुरावा केला जाईल आणि दिबा पाटील साहेबांचं नाव जोपर्यंत लागत नाही एअरपोर्टला तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही.